कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या अपराध कॉलनीमध्ये राहणाऱ्या धनाजी शंकर माने यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली आहे। त्यांच्या घरी वयस्कर आजारी आई आणि मुलगा असे दोघेच राहतात। शुक्रवारी रात्री आईला औषध देण्यासाठी म्हणून धनाजी माने घरी आला होता। याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि अन्य 3-4 कर्मचाऱ्यांनी घरात घुसून धनाजी मानेला मारहाण केली आणि त्याला पोलीस ठाण्यात आणलं। त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून धनाजी मानेला पुन्हा घरात आणून सोडलं। दरम्यान मारहाणीमुळे त्रास होऊ लागल्यानं धनाजी माने सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल झालाय। कोल्हापूर महानगरपालिकेनं श्रेणीदान करण्याबाबत आवाहन केलं होतं। त्याला प्रतिसाद म्हणून मेरीवेदर क्रिकेट क्लब आणि मित्र परिवाराच्या वतीनं पंचगंगा आणि कसबाबावडा स्मशानभूमीला 30,000 श्रेणीदान करण्यात आल्या। वास्तविक दरवर्षी मेरीवेदर क्रिकेट क्लबच्या वतीनं श्रेणीदान उपक्रम राबवला जातोय, पण सध्या श्रेणीचा तुटवडा लक्षात घेऊन क्लबच्या सदस्यांनी 30,000 श्रेणी प्रदान केल्या। यावेळी अमर मार्ले, महेश बेडेकर, रविराज शिंदे, आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे, निलेश भातुले, गौरव चव्हाण, रोहनराज शिंदे, निवास वाघमारे, संदीप चिगरे, ऋतुराज शिंदे उपस्थित होते। भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं रविवारी रक्तदान शिबिर आयोजित केलंय। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासतीये। अशावेळी बाबाजरग नगर इथल्या चिकोडे ग्रंथालयात होणाऱ्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन राहुल चिकोडे यांनी केलंय। गेल्या वर्षी झालेल्या रक्तदान शिबिरात 800 पेक्षा अधिक बाटल्या रक्त संकलित झालं होतं। यावर्षी 1000 बाटल्या रक्त संकलित करण्याचा संकल्प असून त्याला कोल्हापूरकरांनी साथ द्यावी असं आवाहन चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं करण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याची धमकी देणारा मेल शुक्रवारी आला आणि पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली। या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून शुक्रवारी रात्री कोल्हापूर पोलीस दलाकडून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली। प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून कसून चौकशी करून तपासणी केली जात होती। पोलीस अधीक्षक डॉक्टर योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी विविध ठिकाणी जाऊन नाकाबंदीची पाहणी केली। तसंच नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली। त्यामुळे रात्रीच्या सुमारास रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला।